बीडच्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी कर्जमाफी योजनेचा पंचनामा करण्यासाठी ज्या शेतकऱ्याला व्यासपीठावर आणलं होतं त्या शेतकऱ्याचं सरकारनं घाई गडबडीमध्ये चक्क संध्याकाळी 7लाच कर्ज माफ केल्याचं समोर आलंय। थोडक्यामध्ये उद्धव ठाकरेंनी प्रशासनाचा भोंगळपणा समोर आणता सहकार खात्याला खडबडून जाग आल्याचं स्पष्ट होतंय। पाहूया उद्धव ठाकरेंनी सरकारचा कसा पंचनामा केला। मी आज बीड इथे सभेला माननीय उद्धवजी साहेब ठाकरे यांच्या सभेला गेलो असता माझ्या कर्जाची दखल घेत माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी मला योग्य तो न्याय मिळवून दिला व SBIचे मॅनेजर शाखा प्रमुख यांनी मला ठीक 7:46 तुमच्या कर्ज खात्यात रक्कम जमा झाली म्हणून फोनवर सांगितले। यानंतर एक धक्कादायक बातमी आहे। माहेरी गेलेली पत्नी घरी येत नसल्याच्या रागातून पतीनं पत्नीचं नाक कापल्याचा धक्कादायक प्रकार कर्नाटकच्या अथनी तालुक्यामध्ये घडला। अथनी तालुक्यातल्या कागवड गावातली ही घटना आहे। घटनेनंतर पती स्वतः कागवड पोलिसांमध्ये हजर झालाय। सुनीता नाईक असं या महिलेचं नाव आहे, तर सुरेश नाईक असं आरोपी पतीचं नाव आहे। सासरच्या त्रासाला कंटाळून महिनाभरापासून सुनीता आपल्या माहेरी राहत होती। रविवारी रात्री सुरेश नाईक हा पत्नीला भेटायला येतो म्हणून तिच्याकडे गेला। मद्यधुंद अवस्थेत आपल्या पत्नी सोबत त्यानं बोलण्याच्या नादामध्ये तिच्या नाकावर वार केला आणि त्यामध्ये ती गंभीर जखमी झाली आहे। दवाखान्यात गेल्यावर 7 तासांनी त्यांनी नाक बसवायला सांगितले आणि त्याच्यावर ते पोलिसांनी कारवाई करून ते आम्हाला नाक काही शोधून काही दिलं नाहीत आणि आम्ही स्वतःला गरीब आहे आणि त्या आमच्या बहिणीला काय उपचार आम्ही करू शकलो नाही आणि पैशामुळे आमचं गरिबीमुळे आमचं पैसे काही गोळा झालं नाही। त्यानंच आज ऑपरेशनला त्याने घेतले 4 दिवसाच्या पूर्वी आणि कागवडच्या पोलिसांनी आम्हाला काही मदत केली नाही। त्या आरोप्याकडं त्याने आरोप्याला आत ठेवून घेऊन आम्हाला काही मदत त्यांनी केली नाही। सासू आणि सासरा आणि नवरा दारू पितात, त्याच्यामुळं भांडणामुळं आमची लेक माहेरला निघून आली। निघून येऊन 2 महिने झालं। त्याच्यानंतर कवा तर कवा 12 वाजता येणार, कवा सकाळी येणार, कवा रात्री येणार, कवा 10 वाजता येणार येत होता।